धुरंधर वृत्त न्यूज, प्रत्येक बातमी जनसामान्यांपर्यंत। खंडणीसाठी अपहरण आणि अखेर हत्या। तुकाराम गव्हाणे प्रकरणाने सिल्लोड हादरले। सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी व भुसार मालाचे व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे वय 55 यांच्या अपहरणाचे प्रकरण अखेर निर्घृण हत्याकांडात संपल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। शनिवारी डिसेंबर 27 रोजी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या गव्हाणे यांचा मृतदेह सोमवारी 29 डिसेंबरच्या पहाटे काळीसगाव घाटात आढळून आला। या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत छत्रपती संभाजीनगर येथून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। अपहरणाची थरारक कहाणी। बोदवड येथे कृषी सेवा केंद्र चालवणारे तुकाराम गव्हाणे हे शनिवारी सायंकाळी 5 वाजता उंडणगाव येथे मद्याच्या व्यवहारासाठी गेले होते। त्यांनी व्यापाऱ्याकडून 1 लाख रुपये घेतले आणि रात्री सुमारे 8 वाजता दुचाकीने घरी परतत असताना उंडणगाव बोदवड रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले। रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला। मोबाईल बंद येत असल्याने संशय गडद झाला। अखेर त्यांच्या मुलाने अजिंठा पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली। मध्यरात्री खंडणीचा फोन। शनिवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजता गव्हाणे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन आला। तुमच्या वडिलांचे आम्ही अपहरण केले आहे, 1 कोटी रुपये घेऊन आम्ही सांगू त्या ठिकाणी ये अशी धमकी देण्यात आली। यानंतर काकांना फोन करून 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली। यामुळे कुटुंबीय पूर्णपणे हादरून गेले। पोलिसांचा वेगवान तपास। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अजिंठा पोलीस ठाणे, वडोदबाजार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके तपासात उतरली। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारे तपास सुरू असतानाच सोमवारी पहाटे काळीसगाव घाटात मृतदेह सापडला। 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। या प्रकरणात पोलिसांनी गोळेगाव, पालोडवाडी, पानवडूर परिसरातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे। प्राथमिक तपासात खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून गव्हाणे यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे। या भीषण घटनेमुळे सिल्लोड तालुक्यासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली, यामागील सूत्रधार कोण आणि आरोपींचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत।